शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून काही तरुणांकडून लाखो रुपये घेत फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार राजुरा येथे समोर आला आहे। या प्रकरणी 40,62,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत तक्रारदाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीच्या आधारे राजुरा पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे। शुभम पिंपळकर हे सिव्हिल इंजिनियर पदवीधर आहेत। 2021 पासून समाज कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर मेट्रो, ICICI बँक आदी ठिकाणी शासकीय नोकरी लावून देतो असे सांगून आरोपींनी विविध तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे। नागपूर आणि मुंबई येथे बोलावून नियुक्तीपत्र देणार असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात नियुक्तीपत्र देण्यात आले नाही। तक्रारीनुसार फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने 13 लाख रुपये घेण्यात आले। नोकरी न मिळाल्याने पैसे परत मागितले असता आरोपींनी दिलेले लाखो रुपयांचे चेक बँकेत वटवले असता बाउन्स झाल्याचे नमूद आहे। काही रक्कम परत करण्यात आली, तरीही 8,92,000 रुपये अद्याप परत न केल्याचा आरोप आहे।